धामणगाव तालुका आष्टी येथे सालाबादप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। तब्बल 3 दिवस हा शिवजयंती उत्सव या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन साजरा करतात। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी धामणगाव शिवजयंती उत्सवामध्ये जे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमाबद्दल आपण या शिवजयंती उत्सव समितीचे जे संयोजक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जो शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा करतात 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल धामणगाव या ठिकाणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने धामणगावच्या सर्व नागरिकांनी 3 दिवसाचा असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम होता तो कीर्तनाचा होता। 17/2/2019 रोजी पहिला कार्यक्रम कीर्तनाचा ठेवण्यात आला। त्यानंतरचा दिवस दुसरा म्हणजेच 18/2/2019 रोजी सकाळी 11 वाजता रांगोळीच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या भाषणाच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या। त्याच्यामध्ये रांगोळीचा आणि भाषणांचा जो विषय होता तो विषय म्हणजे स्वराज्याशी संबंधित जे महाराजांनी गड कोट किल्ले बांधले किंवा ज्या मोहिमा काढल्या किंवा जिजाऊ साहेबांची रांगोळी असेल तर अशा प्रकारचे स्वराज्याशी संबंधित असणारे विषय आपण या ठिकाणी मुलांसाठी दिलेले आहे। त्यानंतर तिसरा दिवस जो आहे तो म्हणजे शिवजयंतीचा दिवस, ज्या दिवशी शिवरायांचा जन्म झाला म्हणजेच 19 फेब्रुवारी। तर तो दिवस आपण असा साजरा करणार आहोत की सकाळी 8:30 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सकाळी पूजन केलं जाईल आणि त्या ठिकाणीच शिवश्री काशीद सर यांचे आपण व्याख्यान ठेवलेले आहे आणि त्यानंतर व्याख्यान संपल्यानंतर दुपारी 11 वाजता तुकाराम महाराज मठ या ठिकाणी आपण भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि संध्याकाळी 4 वाजता शिव प्रतिमेची आपण मिरवणूक या ठिकाणी ठेवलेली आहे। ज्याप्रमाणे नेहमी शिवजयंती होत असते त्यापेक्षा थोडासा वेगळा कार्यक्रम 3 दिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। याच्यामधून आपल्या संस्कृतीचं दर्शन कसं घडेल आणि ही जे अशी जी वाद्य आहे या वाद्याला फाटा देऊन सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला कशा प्रकारे पार पाडता येईल त्या उद्देशाने सर्व ग्रामस्थांनी आणि शिवजयंती सार्वजनिक जन्मोत्सव समितीने हे आयोजन केलेले आहे। त्यांनी एकत्र येऊन अत्यंत उत्साही वातावरणामध्ये गेल्या 2 दिवसापासून हा उत्सव या ठिकाणी धामणगावमध्ये आमच्या इथे गावात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि ते पण खूप वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आहे। म्हणजे शिवजयंतीनिमित्त आमच्या इथे रांगोळी स्पर्धा होत आहे आणि खास करून महिलांसाठी ठेवलेली आहे। महिला मुली यांना सगळ्यांना त्या गोष्टीचं प्राधान्य देण्यात आले आहे आणि शिवजयंतीनिमित्त रांगोळी तसेच वेगवेगळे कार्यक्रम पण घेण्यात आलेले आहेत आमच्या जय शिवराय। शिवजयंतीनिमित्त 3 दिवस स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत। काल कीर्तन होतं आणि आज रांगोळी स्पर्धा आम्ही मोठ्या उत्सुकतेने ही रांगोळी काढलेली आहे आणि यानंतर भाषण स्पर्धा पण होणार आहे। अशी शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी व्हावी यामुळे सगळ्या पूर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल। जय जिजाऊ जय शिवराय। शिवजयंतीनिमित्त जे रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे ती आपण आता पाहिली। त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर संत तुकाराम महाराज मठामध्ये मुलींनी या रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे।
परंतु या ठिकाणी आपण आता जर पाहिलं तर या रांगोळी स्पर्धेमध्ये मुलांनी देखील सहभाग घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. निश्चितच ही गोष्ट सुद्धा अत्यंत अभिमानास्पद आहे की मुलं सुद्धा रांगोळी छान प्रकारे काढू शकतात. ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी किल्ला त्या ठिकाणी दाखवलेला आहे, अजिंक्य तारा. निश्चित या मुलांनी जी रांगोळी काढलेली आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची रांगोळी या ठिकाणी काढलेली आपण पाहतोय. आपल्या सोबत ते जे रांगोळी काढलेले मुलं आहेत ते या ठिकाणी आहेत विद्यार्थी. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ही रांगोळी काढण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि काय वाटतं तुम्हाला या शिवजयंती उत्सवाबद्दल? आयोजन केलेलं होतं तेव्हा सार्वजनिक होतं, त्यामुळे मुलांना मी होता आणि आम्हाला रांगोळी काढण्याची माहिती होती. त्यामुळे अशीच आमची इच्छा पूर्ण करण्याची option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.